आज डायरेक्ट हॉस्पिटलवरून बघा. काय म्हणता मित्रांनो? नाईट गेली व्यवस्थित. निकाची थोडी चांगलीच गेली वाटते. आता बसची वाट बघत थांबलो. तर रूमकडे जायचं होतं. बस काय यायच ना टाईमवर. पण आली थोड्या वेळानंतर बस. आलोच सरळ रूमकडे. अक्षयची आजीची मॉर्निंग असल्यामुळे ते गेले हॉस्पिटलला आणि मनोजचा आज ऑफ होता. फ्रेश वगैरे झालो. एनर्जीसाठी 2 केळी वगैरे खाल्ली आणि सरळ निघालो जिमला. जय बजरंग बलीकडून वॉर्मअपला सुरुवात केली. डायरेक्ट जिमला आलो कारण आज डबल नाईट आहे. जर झोपी गेलो तर लेट उठणार. मग काय टाईम भेटणार नाही जिमसाठी. म्हणून आधी जिम केली महत्त्वाची. आज चेस्ट आणि ट्रायसेप्सला व्यवस्थित ट्रेन केलं आणि निघालो. पोपटलाला सोबत आणलं होतं. पाऊस पडेल का? पाऊस पडला नाही. डायरेक्ट आलो रूमवर. रूमवरून बघितलं ग्रोथ वगैरे कशी आहे चेस्टची आणि ट्रायसेप्सची. थोडी चांगली वाटेल ती. तुम्ही कमेंट करून सांगा कशी दिसते ग्रोथ. घासून रगडून फ्रेश वगैरे झालो. आता भूक लागली होती. पोस्ट वर्कआउट मील बनवायचं पण होतं. केली सुरुवात पोस्ट वर्कआउट मीलला. मस्तपैकी बनवलं आणि खाऊन घेतलं पोटभर. लगेच थोड्या वेळानंतर जेवणही केलं बघा. जेवण केलं सगळ्यांसोबत बसून. आता बाहेर आलो फिरण्यासाठी. आता झोप यायला ती खूप म्हणून डायरेक्ट घेतलं झोपी आणि सरळ उठलो बघा मी 6 वाजता. म्हणून मी आधी जिम करून घेतली कारण मी झोपले की उठणार नाही लवकर माहिती होतं. आज नाईट असल्यामुळे टिफिन लागतो म्हणून काही टिफिन बनवायला सुरुवात केली. थोडं स्टाईलमध्ये कांदे वगैरे कापले. टमाट्याचं पेस्ट वगैरे बनवलं आणि सोयाबीनची एकदम मस्तपैकी झणझणीत भाजी बनवली. भाजी बनवून घेतली. साईडला निखिलने चपाते पण बनवले. फ्रेश वगैरे झालो. ID कार्ड टाकलं. पहिलं बॅगमध्ये टिफिन महत्त्वाचं भरलं आणि महत्त्वाचं पाणी पण आहे. पाणीही घेतलं सोबत आणि निघालो हॉस्पिटल. आज बाहेर आल्यालाच बस भेटली. काय तिकीट वगैरे काढलं. भाऊचा रुबाब बघा कसा आहे. काय हॉस्पिटलला आलोत. आता चला बघू नाईट कशी येते काय नाही माहिती नाही. भेटतो तुम्हाला उद्या. बाय.